जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आजच्या घडीला आली आहे. ती अपडेट म्हणजे राज्यात जे काही 30,000 शिक्षक भरतीची जाहिरात येत्या 2 दिवसात ही होणार आहे, असं स्टेटमेंट हे जे काही वृत्तपत्र असेल, तसंच जे काही न्यूज जे काही चॅनल आहेत त्याच्यामध्ये जे काही माननीय केसरकर साहेब आहेत, तर त्यांच्या जे काही स्टेटमेंट आहे तर ते आलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी 30,000 शिक्षकांची भरती जाहिरात 2 दिवसात येणार. त्या संदर्भात सत्यता काय आहे ते संपूर्ण डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर बघूया त्या महत्त्वाच्या आजच्या घडामोडी. तर मित्रांनो, आताची जी काही गुड न्यूज असणार आहे ती गुड न्यूज म्हणजे 30,000 शिक्षक भरतीची जाहिरात येत्या 2 दिवसात प्रसिद्ध होणार, अशा संदर्भात जे काही स्टेटमेंट वृत्तपत्रामध्ये देखील आलेलं आहे. तसंच जे काही न्यूजचं चॅनल आहे त्याच्यामध्ये देखील माननीय दीपक केसरकरांनी या ठिकाणी जी काही बातमी दिलेली आहे की येत्या 2 दिवसामध्ये 30,000 शिक्षकांची भरती या ठिकाणी होणार आहे. तर त्या संदर्भात महत्त्वाचं स्टेटमेंट आजच्या जे काही लोकसत्ता वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. 30,000 शिक्षकांची जी काही भरती आहे ती जाहिरात या ठिकाणी बघा पवित्र प्रणालीवर येत्या काही 2 दिवसानंतर या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लवकरच या ठिकाणी जी काही शिक्षक भरती आहे तर ती शिक्षक भरती सुरू होणार, असं या ठिकाणी स्टेटमेंट जे काही दीपक केसरकर यांनी लोकसत्ताला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तसंच जे काही वृत्तपत्र अनेक वृत्तपत्रामध्ये देखील या ठिकाणी या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहे. तर ह्याच्यामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलं या ठिकाणी आपण बघूया. तर या ठिकाणी बघा, जे काही दीपक केसरकर आहे ते शालेय शिक्षण मंत्री, त्यांनी लोकसत्ताला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर हे वृत्तपत्र नागपूरचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, शिक्षक भरती कधी होणार या प्रश्नाने दिलासादायक या ठिकाणी उत्तर अखेर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. तर शिक्षक समायोजन सुरू असल्याने या ठिकाणी शिक्षक भरतीला उशीर झाला. तसेच बघा, जे काही 18 डिसेंबरला समायोजन संपणार असून त्याच्या 1-2 दिवसातच शिक्षक भरतीची जाहिरात येईल, अशी माहिती केसरकर यांनी लोकसत्ताशी या ठिकाणी बोलताना दिलेली आहे. म्हणजे जे काही या ठिकाणी समायोजनचं या ठिकाणी काम सध्या सुरू आहे, जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत, तसेच जे काही बदली प्रक्रिया या ठिकाणी बघा 18 तारखेपर्यंत या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तसंच जे काही बदली प्रक्रिया आणि जे काही शिक्षकांचं समायोजन जे होत होतं तर त्यानुसार या ठिकाणी बघा उशीर झालेला होता. तर त्या उशीरचं या ठिकाणी एक व्यक्त केलेलं आहे. तर तसेच बघा, जे महत्त्वाचं म्हणजे त्याच्या 1-2 दिवस म्हणजे येत्या काही 20 तारखेपर्यंत या ठिकाणी शिक्षकांची जी काही भरती आहे तर त्या भरती संदर्भात पवित्र प्रणालीवर जाहिराती येणं हे महत्त्वाचं आहे. तर त्या जाहिराती येत्या 1-2 दिवसात येईल, अशी स्टेटमेंट या ठिकाणी महत्त्वाची स्टेटमेंट दिलेली आहे. तसंच बघा, राज्यात जवळपास 75,000 पदे म्हणजे रिक्त आहे, म्हणजे जे काही 67,000 प्लस या ठिकाणी रिक्त जी पदं आहे एकट्या शिक्षक भरतीची, तर त्याच्यामध्ये जे काही घोषणा करण्यात आली होती की राज्यात 75,000 जी काही पदं भरण्याची घोषणा या ठिकाणी बघा मुख्यमंत्र्यांनी केलेली होती. त्यामुळे विविध विभागाप्रमाणे शिक्षण विभागातही शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याची भरती केली जाणार आहे. परंतु राज्यात अनेक अतिरिक्त शिक्षक आहेत, त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त जागेवर या शिक्षकांचे समायोजन या ठिकाणी आधी होणार आहे. त्यानंतर शिक्षक भरती होणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे. यामुळे अतिरिक्त जे काही शिक्षक आणि भावी शिक्षकांनाही या ठिकाणी न्याय मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच काही राज्यात जे काही 30,000 शिक्षकांची भरती केली जाणार आहे, या पदभरतीची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 30,000चं जे काही स्टेटमेंट आजच्या घडीला देखील शिक्षण मंत्री महोदयांनी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या पदभरतीची घोषणा आहे तर अनेकदा या ठिकाणी करण्यात आलेली आहे, परंतु त्याच वेळोवेळी या ठिकाणी विघ्न आलेले होते. सध्या शिक्षकांचं समायोजन या ठिकाणी सुरू आहे. हे समायोजन संपताच 18 डिसेंबरनंतर शिक्षक भरतीची जाहिरात येणार असून प्रक्रिया सुरू होणार असल्याचे या ठिकाणी केसरकर यांनी सांगितलेलं आहे. तर असं या ठिकाणी महत्त्वाचं हे स्टेटमेंट या ठिकाणी जे काही वृत्तपत्र आहे लोकसत्ता तर त्याच्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलं आहे. तसंच बघा, या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे, कमी पटसंख्येच्या शाळा तुर्तास बंद होणार नाही. ज्या काही कमी पटसंख्या असणाऱ्या ज्या काही शाळा आहे तर त्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाबाबत केसरकर काय म्हणाले बघा, तर जी काही 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा आहेत त्या बंद करण्याचा शासनाचा कुठलाही निर्णय नाही. केंद्र सरकारकडून ज्या काही केवळ शाळांची संख्या व विद्यार्थ्यांची संख्या माहिती मागवण्यात आली होती, मात्र कमी पटसंख्येच्या शाळा तुर्तास बंद होणार नाही. तसेच या ठिकाणी पुढे बघा, जे काही महत्त्वाचं या ठिकाणी अधिवेशन आजच्या घडीला सुरू आहे तर त्या अधिवेशनामध्ये जे महत्त्वाची लक्षवेधी असणार आहे ती सोमवारी 18 डिसेंबर 2023 या ठिकाणी असणार आहे. ती म्हणजे राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र प्रणालीवर त्या ठिकाणी भरण्याबाबत या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी लक्षवेधी या विषयावर होणार आहे. तर ह्याच्यावर स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात की जे काही 11 नंबरचा या ठिकाणी बघा मुद्दा घेण्यात आला आहे. जे काही क्रमांक आहे 71,919 क्रमांकाची लक्षवेधी या ठिकाणी होणार आहे. तर त्या लक्षवेधीमध्ये जे काही महत्त्वाचे या ठिकाणी बघा लोकप्रतिनिधी या ठिकाणी देण्यात आले आहे. तर त्याच्यामध्ये बघा श्रीमती मनीषा चौधरी असेल, त्यानंतर बघा पराग अडवाणी आहे, आशिष शेलार आहे, त्यानंतर बघा RL सेल्वन आहे,
अमित साटम आहे, श्री पराक्ष आहे, श्री मिहीर कोटेचा आहे, श्रीमती मेघना सोकरे आहे, बोर्डीकर आहे. त्यानंतर बघा समाधान अवताडे आहे, श्रीमती माधुरी मिसाड आहे, श्री संग्राम तोपटे आहे, श्री राजन जे साळवी आहेत, तसेच बघा श्री जयकुमार रावल असेल अँड आकाश आहे. हे जे काही प्रतिनिधी असणार आहे, तर ह्या प्रतिनिधींनी हा बघा विषय महत्त्वाचा देण्यात आला आहे. राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टलवर भरण्याबाबत ह्या संदर्भात महत्त्वाची या ठिकाणी लक्षवेधी जी काही असणार आहे ती दिनांक बघा 18 डिसेंबर 2023ला या ठिकाणी जे सध्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर त्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा या ठिकाणी गाजणार आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे, जेणेकरून जे काही शिक्षण मंत्री या ठिकाणी जेव्हा उत्तर देतील ह्या जे काही लक्षवेधीवर, तर ते उत्तर या ठिकाणी जे काही राज्यातील महत्त्वाचं बघा विषय स्पेसिफिक विषय म्हणजे राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टलद्वारे भरण्याबाबत ह्या संदर्भात महत्त्वाचं उत्तर या ठिकाणी या जे काही अधिवेशनामध्ये या ठिकाणी मिळू शकतं. तर बघूया जी काही लक्षवेधी ठरणार आहे अतिशय महत्त्वाची ती म्हणजे हे जेवढे पण या ठिकाणी महत्त्वाचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी महत्त्वाचा या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित करणार आहे, तर त्याच्यामध्ये निश्चित जे काही लेखी स्वरूपात या ठिकाणी आपल्याला माहितीही मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वाची या ठिकाणी लक्षवेधी असणार आहे. तर निश्चित राहा. तसंच बघा जे महत्त्वाचं या ठिकाणी एक स्टेटमेंट आलं आहे की या ठिकाणी बघा राज्यात शिक्षकांची नियमित बदल्या होणार नाही. म्हणजे जी काही आताच्या जे काही शिक्षक भरती होणार आहे, तर त्या शिक्षक भरतीमध्ये एकदा ज्या शिक्षकांची ज्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी निवड झाली, तर त्या ठिकाणी त्याला पूर्ण या ठिकाणी रिटायर होईपर्यंत त्या ठिकाणी राहावं लागेल. म्हणजे जी काही बदली प्रक्रिया आहे, तर ती बदली प्रक्रिया या ठिकाणी होणार नाही, अशा या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आलं आहे. कारण बघा शिक्षक भरती संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महत्त्वपूर्ण या ठिकाणी माहिती दिली आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यात यापुढे जी काही जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत, असं दीपक केसरकर या ठिकाणी म्हणाले आहे. शिक्षक एकदा शाळेवर नियुक्त झाला तर निवृत्त होईपर्यंत एकाच शाळेवर राहण्याची मुभा यापुढे शिक्षकांना असणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी जे काय दीपक केसरकर यांनी दिलेली आहे. येत्या 20 डिसेंबरपासून राज्यात ज्या काही शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. तसेच निवडणूक आयोग आणि जनगणना व्यतिरिक्त इतर कोणतीही शासकीय कामे शिक्षकांना विभागाच्या परवानगीशिवाय देता येणार नाही, असं स्पष्टपणे केसरकरांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं. जिल्हा परिषद शाळा बंद करणे हे राज्य सरकारचे धोरण नाही. एक विद्यार्थी असेल तरीही शिक्षक मिळेल. जेथे प्रवासाचा प्रश्न असेल त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शाळेत पोहोचवणे ही शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी असणार असल्याचे केसरकरांनी या ठिकाणी म्हटलेले आहे. म्हणजे जे काही 20 पटसंख्या कमी जी काही असणार आहे, 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा या ठिकाणी बंद होणार नाही. एक विद्यार्थी जरी असेल तरी त्या ठिकाणी शाळा ही सुरू होणार, ती काही बंद होणार नाही, असं या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट ह्या वृत्तपत्रामध्ये देखील या ठिकाणी देण्यात आलं आहे. जे काही 20 डिसेंबरपासून राज्यात शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे, असं या ठिकाणी महत्त्वाचं जे काही नागपूरचं हे वृत्तपत्र आहे, तर ह्याच्यामध्ये देखील जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलं आहे. तसंच बघा जे काही या ठिकाणी जे काही ABP माझावर बोलत असताना माननीय जे काही शिक्षण मंत्री आहे केसरकरांनी या ठिकाणी 20 डिसेंबरपासून राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार असं या ठिकाणी महत्त्वाचं या ठिकाणी बाईट्स देखील या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ABP माझावर. तर बघूया 20 तारखेपर्यंत या ठिकाणी जे काही महत्त्वाचं अपडेट दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये निश्चित 20 तारखेला जर सुरुवात झाली पवित्र प्रणालीवर जाहिरातीचं, तर लवकरात लवकर ही जी काही भरती आहे तर ती लवकर ही पूर्ण होईल अशी एक आशा बाळगूया. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी स्टेटमेंट होते. आतापर्यंत या ठिकाणी जे काही मंत्री महोदय आहे ते अशाच प्रकारचे स्टेटमेंट देत आलेलं आहे. तर आता तरी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते खरे ठरो. कारण ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं जे असणार आहे ह्या ठिकाणी लक्षवेधी देखील महत्त्वाची असणार आहे शिक्षक भरती संदर्भात. तर ह्याची देखील आपण वाट बघूया. कारण ह्या ठिकाणी नेमकं मंत्री महोदय अजून एक स्टेटमेंट देतात तर त्याच्यावर हे आधारित असेल. पण बहुतेक जो काही शिक्षक भरतीचा मुद्दा आहे तर तो शिक्षक भरतीचा मुद्दा निश्चित जे काही अधिवेशन सुरू आहे त्या ठिकाणी जो काही उचलण्यात आलेला आहे, तर ह्यावरती लवकरात लवकर जो काही तोडगा आहे तो या ठिकाणी निघू शकतो. तर बघूया काय ह्याच्यावर सुनावणी होते, काय निश्चित या ठिकाणी जे काही ह्याच्यावर स्टेटमेंट दिलं जातं. तर बघूया. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या द गुरुजी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूया एखाद्या नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.